आज गुळवे पाटील नॅचरल फार्मवर स्वयंपूर्ण कल्कीचे 2 दिवसीय शिबिर संपन्न झालेले आहे। आपले जे वक्ते होते अजित कुमार परब सर यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे तर ते ऐकण्यासाठी अंधेरी येथे एक ताई आलेले आहेत। आपण त्यांची ओळख करून घेऊ आणि त्यांना शिबिर कसं वाटलं ते त्यांच्या शब्दात ऐकू आपण त्यांच्याकडून। नमस्कार, माझं नाव डॉक्टर मनीषा शिवाजी निकम, मी अंधेरी इथे राहते आणि अत्यंत सुंदर रीतीने आणि सहज साध्या शब्दांमध्ये समजेल अशा रीतीने अजितदादांनी खूप आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि अत्यंत साधनापूर्ण तपस्येतून समोर आलेलं हे कल्कीचं संशोधन आहे की ते सहज शब्दांमध्ये त्यांनी जगासाठी खुलं केले। हे त्यांच्यावरती त्यांनी घेतलेले परिश्रम आणि त्यांच्या कुटुंबाने त्यांना केलेलं सहकार्य ह्यासाठी मी मनोमन सर्वांचेच प्रति आभार व्यक्त करते। आणि विशेषतः हे ह्या वास्तूमध्ये या फार्ममध्ये जे झालं आहे गुळवे दादा आणि वहिनींच्या, तर त्या पूर्ण परिवारासाठी सुद्धा मी शुभेच्छा व्यक्त करते। वैयक्तिक तुम्ही काय काम करताय? मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि आयुर्वेदाची प्रॅक्टिस करते। पण तुम्हाला ज्यावेळेस अजितदादांकडून जे काही आयुर्वेदिक ज्ञान मिळालं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की आपण ही औषधं खाल्ले पाहिजे का अन्न खाल्लं पाहिजे? नाही, आता हे जे संशोधन आहे हे घरोघरी पोचलं पाहिजे आणि त्यानुसार जे आता दादांनी जसं सांगितलं की बुरशी विश्व जे जगत आहे ते आता सर्व ते जगत आपणाला मदतीला येणार आहे, सर्व संपूर्ण मानवजातीला आणि सर्वच जीवयोनींसाठी आवश्यक आहे। हा मुद्दा मला इथे प्रकर्षाने जाणवला आणि ती एक शक्ती आहे, तारक शक्ती आहे आणि ती घरोघरी पोचली तर घरोघरची जी आता औषधं पोचली आहेत ती दूर होतील आणि त्यासाठी कल्कीचं ज्ञान हे घरोघरी पोचणं अत्यंत आवश्यक आहे एक डॉक्टर म्हणून। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर वैद्यकीय क्षेत्राची लोक काम करतायत, मग ते MBBS असो, ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी किंवा फिजिओथेरपी किंवा निसर्गोपचार किंवा पंचगव्य, हे जे वैद्यकीय क्षेत्राची लोक काम करतात किंवा फिटनेस ट्रेनर असो, योगा थेरपिस्ट असो, ॲक्युप्रेशर करणारे असो, फिजिओथेरपिस्ट असो, जे कोणी करतात किंवा अग्निहोत्र प्रचार करणारे असो किंवा जे साधक आहेत, तर ही सर्वांची भूमिका महत्त्वाची आहे कारण हे वैद्यकीय ज्ञान हे साधनेतनं आलेलं आहे। म्हणजे जे कल्की ही शक्ती आहे त्यामुळे ह्या जे साधना करतात आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करतात ह्या 2 विशेष म्हणजे गटांची भूमिका आहे कारण ते समजू शकतात की हे ज्ञान काय आहे आणि त्यांची जबाबदारी मला असं वाटते की हे ह्या कल्की घरोघरी पोहोचवण्यासाठी सर्वांनी योगदान करावं, साधकांनी आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या प्रत्येक व्यक्तीने। धन्यवाद ताई।